जय आदिवासी मित्रांनो, सतीश पदवे. तर मित्रांनो, परत एकदा आपले यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज भरपूर दिवसानंतर परत एकदा आपण शेवळाची भाजी सापडायला आलेलो आहे. मित्रांनो, आता चालू आहे मार्च महिना. आता एकदम कडक ऊन पडलं आहे आणि हे कडक उन्हातच आता भाजी निघायला सुरुवात होईल आता भरपूर. त्याच्यामुळं आपण आता जो पहिले स्टार्टिंगचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस नेटकीच निघत राहते थोडी थोडी, पण आत्ता जरा चांगल्यापैकी भाजी निघत आहे. तर आज आपण आलेलो भाजी काढायसाठी. माझे मग इकडं आजा, संता, बावड्या ना 4 जण. बघू मित्र, तुम्हाला मग दाखवते जेवढी भाजी दाखवली तेवढं. आणि नंतर मग 4 शेवटला कवडी काढून टाकली ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली. त्यामुळे शेवट कंटिन्यू देखा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मध्ये भरपूर मजा येणार, कारण शेवळा गवसा लागला पक्की मजा येते आणि पक्की असं लांब लांब सुळे गवसत. तर सध्या आम्हाला 2 गवसले, 2 गवसल्या. बघू आजान लगेच 2 गवसून पण आणले. एकदम मस्त लिया, भारी भारी, हिरवा हिरवा, एक जरा काळा काळा, एकदम भारी. तर चला, व्हिडिओमध्ये थ्रिलर तुम्हाला देखायला भेटणार आहे. आणि असंच आपण आता इथून मोर शेवळाचं लय व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बाकीच्यांना पण शेअर करा. चला आता शेवळांची धमाल. गाडी लावून आलो, तिथं लगेच शेवाळ घाललाय आणि इथं लगेच संता काढायला गेलेलं आहे. कारण की आल्या आल्या आपण वासानच ओळखला, कारण याचा वासच आवडा पॉवरफुल वास राहतो ना. उमललाय, त्याच्यामुळे तसा गवसलाय नसता, कारण आपण हेरतच नव्हतं चाललो. आणि समोर इथं एक झाड फुललंय, लयच भारी दिसत साबरेवानी. मित्रांनो, संताला इकडे गवसलेल्या राहायला लयच भारी. रस्त्याची कडल आहे, आवडे उगाडीत एक नंबर हुमलेलं नाही पार, कावळा कावळा मस्त भाजी. आता आपल्याला असेच गवसले नसते बडी बडी. हा वाटतेच गा ना तो, लय मस्त आहे तसा. हे रे वाळत आलं मट्टा शेवाळ आहे. हे जर उमलेलं नसताना असा राजबंड दिसला असता नाही का. ह्याला मोठा बटाटा गेला. अरे हे इकडं हे त्या वास येणारा. अरे ह्या वाथेर काढा राघाट. आज पुरा पॉवरफुल गाणं तो आहे. चला काढून घे तुम्हाला. इथे राजबिंडा हे उमलेलं नाही लाग, पण ताजा ताजा उमलेलं आहे. उपटात नाही काय, एक नंबर आहे लांब लचक पार. कसा काय लोक यार साप कान सांगता, असं सापावान दिसत नाही, लईच मोठा आहे. ह्याच घालणार, तावडा नाही घालणार, म्हणजे आपण ह्याची भाजी खाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण आता हे बांधण जाणार आहोत फिरत फिरत फिरत. हे 2 बांधणला पण भरपूर काही जण संतान त्याने हे इकडून आजा परत तिकडे आहे. आणि मग आता हे बांधण जाणार. गेल्या वर्षी आपल्याला इथं तशी चांगली शेवळा गवस पाहिलं हरले जबरदस्त. मला इथं एकच नंबर भेटला. हेरा मित्रांनो, हे हेरा किती इथं अजून एकच नंबर. त्याच्यापेक्षा याला भारी याक वाळून गेलं त्या शेजार होते आणि आहे लवकरच निघला. तर आपण हे दोन्ही पण काढून घ्या. हेरा कावडा मोठा आहे, हातभर लांब आहे. जबरदस्त साईज भेटली. तर आता आपण तिथून आल्यानंतर आपल्याला इथं परत एक दिसलं आहे हेरा इथं, पण ह्याला बारीक आहे त्याच्यामुळे काय आपण त्या काढणार नाही. आपण त्याला हळूहळू मोर गौस
तर मित्रांनो हे आपल्याला आवडी भाजी भेटली, अजल कवडी भेटली, अजल माझ्यापेक्षा जरा जास्त भेटली यार. आणि अजून ते दोघां काय कवडी. तर जवळजवळ एक भाजीचं काम झालं आपले. थोडेच टाईम अजून आपल्याला लय हिंडायचं आहे. इकडून अख्खा रान हिंडायचं आहे अजून, पूर्ण सगळं राहिलं. तर मित्रांनो आपल्याला गेल्या वर्षी हे बांध आले, एक चांगली भाजी घातली. तर आता आम्हाला पेटवेल आहे, त्याच्यामुळं भाजी आहे लगेच दिसली मित्रांनो. अरे भाजी असल्यावर नाही काय याक शेवाळत आहे ना, अजून कुठतरी याक आवड्यात एकला. हां त्याच्याच इकडून हेरा मित्रांनो, इठ्ठे याक शेवाळ आहे, हे कुठड असते अंगा. आणि त्याच्यासमोर इठ्ठे याक आहे. आणि तर हे इकडं पण याक निघलंय. हे जरा इठ्ठ पण याक आहे, इठ्ठ याक आहे. आणि त्याच्याकडं फार खाली याक देखलाय. हे इथं हे रा या याक ते याक याक काढून घ्यावं आपण पहिला. आणि आपलं याक उपटून आणलंय. तर लॉटरी लग गई आपली. मज्जा येते शेवाळा काढाय. जेवढी खायला भारी लागत तेवढीच पण मेहनत, पण तरी मेहनत म्हणजे काय तवाच गावसात तसा. यारा या फार उमलत चाललंय. आपण थोडंसं लेट झालं तसं या लवकर निघता भाजीच नाही काय आत्ताच सुरुवात झाली. तर इकडे खाले दोन आता घ्या काढू. काय जात शेवळा निघल्याच्या नंतर पेटवलेलं आहे. या की आपल्या सगळ्यात पहिला दिसला एक शेवळा, आपल्याला बरेच शेवळा दाखवणार. हो मोडू नको, गाडी घ्या आपली, घ्या काढून घ्या. हे पक्का भारी गाडी आपली डुप्लिकेट आहे, मोडत येता बस. हे कांद कसं आहे. दुसरं लगेच निघायला आपल्या. चला इथं आपल्याला एकच जागी 3 भेटले. आणि मग ते का मोर आपण इथं कुठे अगदी ऐकलंय. हा इथं ह्या मात्र उमललेलं नाही दिसत किती बाहेर. कशी आवड चला. मग अशी एक भाजीशी आजक दिल्या म्हणून आवडी गावसल्या. तर आपल्याला मग गेल्या वर्षी पण हे बांधायला चांगली शेवाळ गावसली. आणि आत्तापर्यंत आपल्याला 4 भेटल्या. बघू अजून कवडी भेटता. हा दिसला इकडे या काय दिसला खाली गॅस पण इकडे इथं या. अजून याक हे इथं माणूस हाकला इथं या किती वाद दिसत. एक नंबर साईज दिसत आहे. काढून घ्या. अजून या इथं अजून या दिसलेली इथली पहिले काढून घ्या आपण. हे लईच भारी हेरा मस्त शेवाळ आहे. फ्रेश शेवाळ शेजारी दुसरा इकडे घेतला आपण. हे जरा बारीक आहे पण लई बारीक नाही म्हणजे असं काढायचं झालेलं आहे. इथंच ठेवू जा. अरे इकडं या काय ना या इथं या. अरे आपल्याला इथलीच शेवाळा गेल्या वर्षी भेटली ती, पण जरा कमी भेटल्या. गेल्या वर्षी जरा जास्त भेटली ती. अरे निघालीच नाही कारण पराडीन चालता येत नाही काय. अरे इकडं या आपल्याकडून चुकला शेवा. हे आत्ता दिसला ह्या इथं ह्या दिसलाय नव्हता त्या राहिला असा चुकून. आता घ्या आपण सगळ्यात पहिला दिसलेला काढून.
केवढा खोल आहे, बराच खोल आहे. लागला वाटत का मस्त कवळा लुसलुशीत. आणि आता आवडते अगदी दिसला इकडे, ते घ्या काढून. ये आत्ता मिल गया है. चला, हे चुकून एक राहिला असा भेटला. या काढा आलो तर त्याच्या बरोबर भेटला आपल्याला ते. मित्रांनो आपल्याला चप्पल गेली, पण तरी मित्रांनो इथं आपल्याकडून 2 शेवळा चुकून राहिलेली होती. हे राईट, या दोन्ही शेजारून आलो पण दिसली नव्हती ती. चप्पलन आपल्याला दाखवल्या. चप्पल घालून घ्या द्या पहिले. आता चप्पलामुळं गवसली, चप्पल आपली गेली बाजूला. ह्या 2 शेवळा चुकून राहिली ती. येत 2 इथून गेलो तरी दिसली नव्हती. इथं आपण चालत गेलो तरी आपल्या शेवळा दिसली नाही. दोन्ही मस्त. चप्पलामुळं आपल्याला या भेटली. चप्पल पडली नाही तर ह्या वाळून गेली असते. 4 शेवळा, 1 शेवळा देखला तर त्याच्यावर 4 शेवळा भेटल्या. तर अजून आपला मगाशी देखलेला 1 शेवळा अजून काढायचा बाकी, ते काढून घ्या. इथला वरसा आपला काढायचा राहिला आहे. या शेवळा राहिला काढायचा. एकच ठिकाण डायरेक्ट भाजीचं काम आहे. कवर हे गवशीत बसायचीच नाही, डायरेक्ट एकच ठिकाणी. तर आपल्याला पाहुण्यांसाठी भाजी द्यायची, त्याच्यामुळं आपण काय गवसतील तेवढी नेणार. आपल्याला आता इठ्ठा नेराच्या, कारण आपल्या गेल्या वर्षी इठ्ठा चांगली शेवळा भेटली. ती इठ्ठाही होती पण गबाळा आहे. तर का असा गबाळा हाय ना लगेच दिसला नाही रे. गेल्या वर्षी आपण इथला शेवळा काढला तर औंदा गवसणार नाही असा वाढणार आहे का. चला काढून घ्या. आता हे माझ्या हातात आवडे. थांबा अजून ते हिरून घेतो ना. इठ्ठ या काय हे इठ्ठ मठ्ठा दिसला का? या काड्यांमध्ये कळत आहे ना. अजून इकडे 1-2 होते ते दिसतात. कुठं आहे का नाही काय माहिती. इठ्ठ ह्या इठ्ठ या खाली दिसतंय ना. ते असे उभे काड्यांवर, त्याच्यामुळे समजतंय ना. बरं डोळं वासू यायला लागत. आता या दरवर्षी काढत त्याच्यामुळे माहीत आहे नसतं का शिक यात. आता चुकूनच राहिलं असं यात. चला तर इथं आवडीत काय दिसत नाही. आता त्या आहेत त्यास काढून घेतो आणि हे आपली इथं ठेवितो. सगळ्यात पहिला आपण एकला त्या काढून घ्या. या शेवळा इथला आपण गेल्या वर्षी पण काढ, आपल्याला गेल्या वर्षी काढली ते त्याच्यातली थोडीशी शेवळा गवसल्या. शेवळा अजून आत्ताशी निघायला सुरुवात झाली. ह्या ठेवू इथं, ह्या काढून घ्या. त्या ठेवू याला जोडी. आणि आता इथंवर घासपाना तर त्या काढून घ्या. या घासपानातला लय मोठा आहे पण त्या नेमका उमललाय नाही. हे काय मोठा शेवाळा आहे. उमलेला नसताना पक्का भारी दिसला असता. वाढत आहे ना. हेरा कावडा मोठा आहे. उमलेला नव्हता लागत फक्त. काय नाही आपण पाहुण्यांना देणार त्या वाळवून खाता त्याच्यामुळे ना टेन्शन.
आपण काय आपल्याला घरी काय अशी वाळवेल नाही ठेवत, आपण ताजीच खातो फक्त. तर मित्रांनो आपण आता आहे ना पार इकडून हिंडत आलो, तर आपल्याला आता मगाच्यापेक्षा जराशी जास्त भेटली. आणि इकडं आज्याला ह्यारा बाबो अयो अरे कंदी ह्यारा साईज एक दोन आता तराटाव ठेव बरं, केवढा बट्टा आहे जबरदस्त आहे. डायरेक्ट दोन होते ते चांगले मठ्ठाले, लईच मोठा कांदा आहे. मोठा दगड आहे भाऊ. असं कांदा असल्यावर का आलं नाही आवड आहे. कांदा का वजा घेऊन जाता. आता मित्रांनो आम्ही काय तुला खुडून घेणार आणि लावून घेणार, कारण उपट्टा ना उपटून आलाय कांदा, आता तो परत लावून द्यायचा. कुठून काढ जागेवर लावून द्या ना. कुठे गवसलाय काय गसपानात गवसलाय वाट डायरेक्ट कोपटाच आहे त्याचा. तर काल मित्र निघाला असं लावून द्या, कारण की भाजीच आपल्याला खायला लागत आहे ना. आपण जर ते कांदाच मारून टाकलं तर काय भेटणार आहे आपल्याला. तर हे पिशवीत ठेवून घ्या. आवडी साचली ते बांधाल बरेच होते का? तिट्टे बांधाल गवसले गेल्या वर्षी चांगली होती ना रे. ट्या काय या इधर या काय काय उमलेलं समजतं नाही, आणि खालून काय समजतं त्यावरून बरोबर शेंडा निघत. आणि इथं या काय हे इथलं आहे झाडा. अरे मग अशी मायाग देखला आणि गेलो काढायचं त्याला दिसच ना, वरून देखला खालून गेलो, खालून समजच ना. चांगलं मग आता कांद खोल व्हाय त्याचा कसला आंबे हे असल्यावर बरीच भाजी जस काय निघत नाही का. लगेच ना दोन निघतात ना. तर मित्रांनो आपण आता एके ठिकाणी भाजी हेरून झाली. आता आपण चालू गाडी घ आणि आपल्याला भाजी का बसली दाखव. ही एक पिशवी आहे आणि इकडे ही आजाक. आपल्याला तसे बऱ्यापैकी भाजी भेटली. आता आपण चालू दुसऱ्या स्पॉटला, बघू तिकडे कवडी भेटत आहे. व्हिडिओमध्ये असाच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवट. तर मित्रांनो आपण आता नवीन स्पॉटला आलेलो आता शेवळा गावसाठी. इकडे गावात कान हल्ला काय माहिती. आता आपण इथून शेवळा गावसणार आहे आणि आपली गँग इकडे गेली पाण्यावर. तर आपण पण आता पाणी पिऊन घ्यावं, कारण की इथं पाणी एकदम गार राहतं. इथं भारी शेवा. चल अरे अरे हे इकडं आवडा भारी. तुम्ही इथं पाणी पित तुमच्या बोच्या मागा शेवाळ या इथं आवडा रागात. अरे आवडा रागात शेवाळ असून तुम्हाला गवसन लय जबरदस्त. आता पहिला फोटो काढून घ्यावा मित्रांनो. हेरा आपल्याला ना इथं 21 ठिकाणी 3 शेवळा भेटल्या. तिन्ही पण उमलेला, एक पार वाळून गेलाय आणि 2 कशी मालवेला जरा. तर मित्रांनो आपण किती भाजी आणली याची काय तिकडे ते बारीक पिशेतली काढली आणि ही मोठी पिशेतली. किती आहे भाजी हर्षू. मस्त मस्त भाजी ना. अरे पडशेल. वा 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 बरीच उमलेलं आहे भाजी. तिकडे खाली मस्त शेवळाला इथेपासून निघता पण आपल्याला सुटका नाही. तर मित्रांनो देखलीस वाया किती भाजी आणली. तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.